साकी काय म्हणते पहा शिकाऱ्याचं काम काय आहे जंगलामध्ये जायचं पशु पक्षाला मारायचा आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा आणि हा सारा प्रकार असणाऱ्या विंध्य पर्वतीच्या पायथ्याशी घडलेला आहे इतिहासामध्ये वैज्ञानिकांनी सांगितलं विंध्याचल पर्वत ज्याला आपण ब्रह्मगिरी सुद्धा म्हटलेलं आहे कारण ग्रंथाचं मत आहे माझं नाही आणि त्या ठिकाणी असणारा तो पारधी जंगलात राहायचा आणि असणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह म्हणून पशु पक्षाची हत्या करायचा म्हणून हा प्रसंग कसा आहे पहा
वाल्मिकाचं सुद्धा उदाहरण मस्त. उभं आयुष्य वाल्मिकाने सुद्धा मारा 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 माराच म्हटला, राम येईना. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. जो शिकारी आहे, ज्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, त्याच्या डोक्यात काय असेल, पुण्य करायचं असेल का? काहीतरी पोटाचं खळग भरायचं म्हणजे आणलं पाहिजे. आणि म्हणून सुद्धा त्याने तो धागा निवडला, तीच भांडवली धंदा. शिकार करायला काय भांडवल लागतो का? निसर्ग निर्मित असणारे जीवजंतूची तू शिकार करू लागला. मग त्याने काय केलं, लढायला जायचं, मग आपल्या संग बंदूक पाहिजे. तसं शिकारी शिकार करायला निघाल्याच्या नंतर असणारं पाठीला भाता आहे, भात्यामध्ये बाण आहे, हातामध्ये कमान आहे, नवे नवे हाताला चांबड्याचं आवरण घातलेलं आहे. आणि असा सारा साथ चढवला आणि जंगलाकडे शिकारीला गेला. आणि त्या जंगलामध्ये काय प्रकार घडला त्या पारध्याच्या बाबत हेच आपल्याला पाहायचं आहे. कारण कळत न कळत पाप पुण्य होत असतं. या पारध्याने हेतू काय होता, पाप करायचं, जीव मारायचा. पण याच्यापुढे अवधानपणे पुण्य घडलं गेलं. आणि त्याच दिवशी मात्र शिवरात्री हे पर्वणी सुरू झालं. म्हणून पुढे प्रकार काय झाला पहा. शिकार मिळाली नाही. कारण पूर्वी असं असायचा नियम होता तो राजे महाराजांच्या काळामध्ये. काय, जर राजा शिकारीला जंगलामध्ये गेला आणि 1 महिना झाला, 2 महिना झाले, 15 दिवस झाले, 2 वर्ष झाली, जर शिकार नाही मिळाली तर त्या राजाचं असणारं राज्य पतन होत होतं, राज्य सोडावं लागत होतं. हा नियम होता. तसं या शिकारीच्याही जीवनामध्ये नियम आहे. शिकारीला तो गेला, पण जंगलामध्ये फिरत असताना एकही सावज त्याला मिळालं नाही. पण घरी राहायचं कसं? मग त्या दिवशी त्याने काय ठरवलं, जंगलातच मुक्काम करायचा. आता जंगलामध्ये मुक्काम करायचा मग म्हटल्याच्या नंतर काहीतरी आपली सोय असली पाहिजे. अंधाऱ्या रात्री जर आपल्याला काहीतरी कुठेतरी मुक्काम करायचा असेल तर आपण एक मंदिराची आसरा घेतो, एखाद्या ओसरीचा आसरा घेतो. तसं या पारध्यानं सुद्धा एका झाडाचा आसरा घेतला. कारण खाली जर बसावं तर श्वापद येतील आणि शिकाऱ्याला मारतील. मग त्याने काय केलं, झाडावर जाऊन बसायचं ठरवलं. आणि मग पुढे प्रकार काय झाला पहा. शिकार मिळाली नाही त्या दिवशी तो शिकारी असणाऱ्या त्या झाडावरती जाऊन बसला. आणि झाडावर बसल्याच्या नंतर त्याच्या दृष्टीला काय पडलं तर असणाऱ्या त्या जंगलामध्ये
आणि त्या रावणाच्या ठिकाणी असणारा भक्तगण हर हर महादेव या नामाचा घोष करीत होते आणि हा सारा प्रकार पाहिल्याच्या नंतर त्याला हसू आलं. तो त्या असणाऱ्या भक्तगणांना हसू लागला. पण हा सारा प्रकार त्या पारध्यानं त्या झाडावर बसून पाहिला आणि नकळत जाता जाता त्याच्या हातून त्या असणाऱ्या रावणाला प्रदक्षिणा बसली, मंदिराला फेरी मारली. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये हा विचार नव्हता मंदिरात जायचं, पाया पडायचं, नामस्मरण करायचं, प्रदक्षिणा घालायची, कारण तो शिकारी पारधी शिकारीसाठी होता. हे अजाणतेपणे त्याच्यातून घडलं गेलो. आणि मग हे घडल्याच्या नंतर पुढे प्रकार काय झाला पहा. झाडावर बसला ते झाड कशाचं होतं तर असणाऱ्या बेलाचं झाड होतं. आणि त्या बेलाच्या झाडाखाली पूर्वी भगवंतानं म्हणजे ब्रह्मदेवाने एक शिवलिंग स्थापन केलं होतं. ज्या ठिकाणी या शिवशंकराचं शिवलिंग आहे त्या ठिकाणी काही ना काही कारण घडलं. म्हणजे काय घडलं असेल तर ब्रह्मदेवानं त्या झाडाखाली शिवलिंग स्थापन केलं आणि त्याची पूजा केली. तसं याही टेकडीवर आपल्या कैतपुरा अगोदर याची कोणाला गमतीच नाही, कारण मी एका ठिकाणी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आणले. ओम नमो जी आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेच्या आत्मरूपा. आत्या म्हणजे सगळ्यांच्या आधीचा, जीव सृष्टी जन्माला आणि त्यांचा बाप ज्याला जर म्हटलं तर असणारे शिवशंकर आहे. कारण नमोची आज्ञा ज्या वेळेला ही आपल्या माऊलींनी दिली त्या टायमाला निर्गुण निराकार अवस्था होती, भगवंत जन्माला नव्हते. सगळीकडे जर पाहिले तर तोच निर्गुण निराकार ज्याला आकारच नाही असा तो भगवंत. आणि त्या भगवंताला माऊली म्हणतात ओम नमोची आज्ञा. मग सगळ्यांच्या आधीचं दैवत जर म्हटलं तर असणार महादेवाचं दैवत. आणि मग त्यावेळेला त्या भगवंताला इच्छा झाली आणि त्या इच्छेलाच माया नाव दिलं आणि मग हा सगळा पसारा झाला. मग ते एक ढालगड जन्माला आले, तिने 3 अंडे घातले, आणि त्या 3 अंड्यापासून 6 जन्माला आले. मग प्रत्येक अंड्यामध्ये 2-2 जन्माला आले, 6 झाले. मग ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी सावित्री पार्वती असा जन्म शास्त्राचं मत आहे. परंतु हा सारा पसारा ब्रह्मपिता म्हटलेला आहे. तुमचा आमचा जर बाप म्हटलं तर ब्रह्मदेव आहे, कारण ब्रह्माने उत्पत्ती करायची, विष्णुदेवाने सांभाळायचं, तेव्हा आम्हाला काहीतरी घास घालायचा. या पृथ्वी तलावर अपयशी कोणी ठेवत नाही असा तो विष्णुदेवाचा कारभार. आणि एकदा तुमचा आमचा गावा गोळा झालो का याला तिकडं न्यायचं खालच्या आईला, तर ते शंकर देव पाहतात. पण हा अलीकडचा भाग आहे. कवीने पलीकडचं वर्णन केलं, कारण या चांबड्याच्या डोळ्यांनी जे जे दिसतं, मी तुम्हाला दिसतो, तुम्ही मला दिसता, पण आपल्याला जाणे आपण अमर नाही. हा दिवस एक दिवस जाणार आहे. आणि ज्या
आणि या डोळ्याच्या माध्यमातून जे दिसणार नाही असं शाश्वत त्रिकाल सत्य आहे, म्हणूनच ते अविनाशी ठरवलं. नाश होणे नाही, तुमचा नाश होणार आहे. आणि पार्वतीच्या बाबत मात्र तेच झालं. आणि मग कवितेच्या माध्यमातून कवीनं वर्णन काय केलं पहा. त्याच्या मुखातून शिवनाम नकळत निघालं आणि कंटाळा आला म्हणून झाडाचं एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं. पण ज्या ब्रह्मदेवानं त्या झाडाखाली शिवलिंग स्थापन केलं, ते बेलपत्र त्या पारध्याच्या हातून असणाऱ्या त्या पेंडीवर पडायचं. एक पान तोडला खाली सोडायचा, ते पान त्या पेंडीवर पडल्याच्या नंतर मुखातून नकळत त्याच्या शिवनाम निघायचं. हर हर महादेव. अजाणतेपणे, जाणून बुजून नाही, पण अजाणतेपणे केलेलं पुण्य सगळ्या पुण्याला श्रेष्ठ असतं असं कवीचं मत आहे, शास्त्राचं मत आहे. आणि मग पुढं प्रकार काय झाला, त्याच्या मुखातून ते नाम निघलं आणि त्या नामाचा प्रभाव सांगतो. जर तुम्ही आम्ही या ठिकाणी सातत्यानं जर भगवंताचं नाव घेतलं, नामस्मरण केलं, तर तुमचं आमचं असणारं पाप सुद्धा जाळून टाकण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. आणि पारध्याला सुद्धा मात्र तेच घडलं. म्हणून कविता काय म्हणते पहा. झाला आणि या साऱ्या प्रकारानं असणारं पारध्याचं पाप कमी कमी झालं. आणि त्याच वेळेला मात्र भगवंताची लीला कशी पहा. पुण्याचा मार्ग आणि लगेच भगवंताने शाळा केली. त्या ठिकाणी असणारी एक गर्दी हरिण आली आणि या पारध्याचं लक्ष त्या हरणीवर गेलं आणि त्या हरणीला पाहता क्षणी त्याने भात्यातून बाण काढला, कमानीला लावला आणि मृगाच्या दिशेला सोडायचा. आणि मग त्या वेळेला ती हरण बोलू लागली. कारण 4 वाचा सांगितल्यात शास्त्रामध्ये, परा पश्यन्ति मध्यमा आणि वैखरी, पण 5 वाचे शास्त्राचं मत. 4 वाचा, परा पश्यन्ति मध्यमा वैखरी. पुन्हा शास्त्र सांगतो 5 वाचे. 5वी वाचा कोणती? त्याला बाबा आपल्या पवित्रमध्ये कवनामध्ये अनुर्वाचा वापरतात. कारण ती वाणी असेल तर या भटाच्या हालचालीने जपायचीच नाही. त्या अनुर्वाचेचा वापर फक्त संतांनी केला आणि त्या अनुर्वाचेच्या माध्यमातून जे नाम घेतलं संतांनी, ते संत पदाला पोहोचले. वैखरीला तुम्ही आम्ही बोलतो भटाच्या हालचालीनं, याला वैखरी म्हणतात. मध्यमा निर्वाणीचा सांगायचा विचार केला तर आपल्या कंठामध्ये चालते, पश्यन्ति वाणी आपल्या हृदयामध्ये चालते आणि परावाणी ही आपल्या नाभी स्थानामध्ये चालते. शास्त्राचं मत आहे, माझं नाही.
कारण हे जर खोटं म्हणाल तर याला ग्रंथ पुरावा आहे, कारण पुराव्याशिवाय बोलणं चुकीचं आहे आणि पापाची बाजूवर चढ होत चालते, कारण ग्रंथामध्ये आहे म्हणून सांगायला अडचण नाही, जर मंच काही सांगितलं तर ते पापात जमा होतो. म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे वडगाव या संत पुरुषाच्या ग्रंथामध्ये वर्णन आलेलं या 5 वाचीचं. अध्यात्माकडे आपल्याला जायचं नाही. आज पर्वणी काळ आहे, शिवरात्री आहे, आपल्याला शिवाचंच गुणगान गायचं, परंतु जात असताना प्रत्येक संतांचं थोडस मत वेगळं असतं. माऊलींनी एक वाट लावली, तुकाराम महाराजांनी तीच वाट मंत्र्याला दुजोरा दिला. त्याच वाटेला तिसरा पर्याय आत्मज्ञानी गणपत बाबांनी आतमधून सांगितलं. कारण भगवानचं कसं आहे, जयस्थळी काष्टी भाषाने भरून उरला, भरूनही उरलाय. जल म्हणजे पाणी, स्थळ म्हणजे भूळ, सगळ्या ठिकाणी कुठे भगवंत नाही. इथे आहे, वरती आहे, खाली आहे, कुठेही जा, साऱ्या ठिकाणी भगवंत. पण आपला विषय तो आज नाही, कारण आध्यात्म येते. कारण मी आत्मज्ञानी गणपत बाबांचं गाणं म्हणणारा माणूस. अध्यात्म मी कितीही बोलल, परंतु आज तो बरोबर काळ या ठिकाणी नाही. म्हणून एक छोटस काहीतरी ग्रंथाच्या माध्यमातून वाचनातून हे पुढे आणलं आणि आपण आपली बरोबर करतो. गोड माणूस या पुढे कविता काय म्हणते पहा. बोली बोलू लागले, पण पशु पक्ष्याची बोली समजणारा आतापर्यंत एकच व्यक्ती झाला आणि तो एक स्त्री आहे. तिचं नाव निळावंती आहे. कारण कावळा काय म्हणला, पशु काय म्हणला, कुठलाही प्राणी कुठलाही आवाज करू द्या, असणाऱ्या निळावंतीला समजत होता. त्याच्यानंतर वाचनामध्ये आलं दुसऱ्या ठिकाणी आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे संत पुरुषाचे. कारण गोरेगाव मध्ये घडलेला हा सारा प्रकार आमच्या गुरुमाऊलींच्या मुखातून आलेला आमच्या कार्य आहे. त्या ठिकाणी बाबांनी जो अनुभव आला तो लिहून ठेवला आणि त्याच माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला. कारण गोरेगाव या ठिकाणी आत्मज्ञानी गणपत बाबा वडगाव सावता या ठिकाणी जेव्हा 14 वर्षाचं तप केलं, त्यावेळेला असणाऱ्या त्रिमुखी दत्ताला भगवंतानं साक्षात्कार झाला, समोर उभे राहिले आणि वाणी केली, काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही आम्ही जर कल्पना करत या जागेवर जर असतो, भगवंत आपल्या समोर येऊन जर आपल्याला विचारलं, अरे काय पाहिजे तुला, आपण काय मागू बरं. निम्म्या गावाची जमीन माझ्या नावावर, 5 बंगले असावे, 25 गाड्या असाव्या, सगळं माझंच असावं. पण गणपत बाबांनी मात्र ते शब्द नाही वापरले. काय वापरले, हे भगवंता तू जर या ठिकाणी मला काय देण्यासाठी जर आलास ना, तर माझ्या भटाच्या हालचालीला जो शब्द निघेल तो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत खराब होईल. हा वर मागितला आणि शाश्वत सांगतो, आजही तुम्ही वडगावला जा आणि बाबांच्या चरणावर मस्तक ठेवा आणि काहीतरी मागणं मागा. आज शिवरात्री आहे, पुढच्या शिवरात्रीला जर आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं, तुमच्यातल्या कुठल्याही माणसाने जा आणि तुमची जर मनोकामना नाही पूर्ण झाली तर बाबांचं गाणं सोडून देईल. अनुभव, कारण अनुभवायचाच असतो तो, डोळ्याने दिसणारच नाही. तुम्ही गोरे मी काळा, मी काळा तुम्ही गोरे, अहो हे सोडून द्या विषय. पण भगवंत जर कोणी पाहिला असेल तर संतांनी पाहिला म्हणतात. आता भाऊंनी वर्णन केलं, पण भगवंत पाहता होतो का, ही माझी खुली शर्त आहे, येतो का देव पाहता. देव
हाताळी करायचं वेगळं आहे का? परंतु भगवंत हा अनुभवायचा, कारण भावाने नमस्ती, कारण भावाने नमस्ती बळवेन शक्ती बरोबर. जर अंतःकरणात भाव असेल तर भगवंत दिसेल. आणि प्रत्येक माणसामध्ये 6 षडविकार सांगितले, आपला एकही गेला नाही. संतांनी 6 जाळून टाकले म्हणून संत पदाला पोहोचले. पण जाऊ द्या, बोलण्याच्या ओघात थोडस ऐकलं जातं. आपल्या मुद्द्यावर येऊ चला. हा काय चमत्कार आहे. पशु असून मानवाची बोली बोलतो आणि हरिण त्या वेळेला मानवी आवाजातच त्या पारध्याला बोलू लागली. मग त्या वेळेला काय झालं, तो पारधी त्या हरणीला विचारू लागला, तू कोण आहेस, हा सारा प्रकार काय आहे. आणि मग असणारी हरणी त्या वेळेला त्या पारध्याला सांगू लागली, हे शिकारी झाला, पूर्वीच्या काळी समुद्र मंथन झालं. त्या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली आणि असणारी ब्रह्मा नावाची जी अप्सरा निघाली. आज देव दरबारामध्ये ना गायन करते नाचणं करते. ती असणारी ब्रह्मा त्या 14 समुद्र मंथनामधून 14 रत्नापैकी एक आहे. आणि त्यावेळेला तिला शाप दिला आणि शापा कारण ती हरिण होऊन ह्या पृथ्वी तलावर फिरू लागली. याच्यासाठी पूर्वजन्मेचं पुण्य भक्कम होत म्हणून बोलू लागली. आणि हा सारा प्रकार पाहिल्याच्या नंतर त्या पारध्याचं सगळं अवसान वळून गेलं. अचानक या ठिकाणी जर आपल्या समोर एखादा वाघ उभा आहे का, आपल्याला पळता येणार नाही, कोणाशी काय बोलावं सुचणार नाही. याला अवसान एवढं म्हणतात. म्हणून कविता काय म्हणते पहा, जगामध्ये जाती किती, 3, स्त्री पुरुष 2 आणि चौथी स्त्रियांवर. पण 4 नाही, जाती 3च आहे. तृतीय पंथी म्हटलं त्याला. पण स्त्री पुरुष आणि तृतीय पंथी म्हणजे तुम्ही समजून घ्या. पशु पक्षामध्ये नराला नार आली, कारण नरा नारीचा जर संघ घडला तरच उत्पत्ती साधन सांगितलं. मग या ठिकाणी असणारी हरणी म्हणजे स्त्रीलिंगी आली आणि हिरण्यासूर असणारा दैत्य हरणाच्या रूपात त्या जंगलाला विहार करीत होता. आणि असणाऱ्या त्या हिरण्यासुरापासून त्या हरणीला गर्भ होता. आणि ती हरणी तिने सांजेच्या वेळेला, तुम्ही आजही परीक्षण करा, जर तुमच्या परिसरामध्ये हरण जर असेल, कळत असेल, तर पाणी पिण्यासाठी दिवस मावळायच्या तिने सांजेच्या वेळेला येतात. कारण पशु पक्षी फार हुशार आहे आपल्यापेक्षा. आणि त्याच वेळेस त्या असणाऱ्या पारध्याला काय वाटलं, संध्याकाळचं सुद्धा या ठिकाणी कोणीतरी प्राणी पशु याची आपण शिकार करू. हरिण आधी पाणी प्यायला लागले, त्यावेळेला ती हरणीला बाण मारणार एवढ्या ती हरणी बोलू लागली,
आणि बोलल्याच्या नंतर पारध्याला वाटणार रे बापरे हा चमत्कार वेगळाच आहे. सारा प्रकार त्या पारध्याच्या लक्षात आला आणि त्यावेळेला काय झालं प्रकार पहा. माझ्या प्रसूतीचा काळ जवळ आला. मी जातो प्रसूत होते आणि माझं बाळ त्या जागेला मी घेऊन पुन्हा येईल. जर समजा एखाद्या चोराला पोलिसाला सांगितलं दादा एवढ्या चोरीचं साहित्य मी त्या ठिकाणी ठेवून येतो, पोलीस विश्वास ठेवून का? मग पारध्याने कसा विश्वास ठेवायचा? मग त्यासाठी पारधी सुद्धा तुला काहीतरी वचन मागतो, जबाब मागतो. कारण आता स्टॅम्प पेपरवर जबाब घेतला जातो आणि देवांच्या काळात शब्दाच्या शब्दावर वचनावर जबाब होते. काय म्हणतात ना आधी जाती वाचा. मग त्यावेळेला सुद्धा हाच प्रकार होता. वचन दिलं, वचनपूर्ती करायची, मग तो मृत्यू का असाना सामोरे जायचा अशी त्यावेळेस परिस्थिती होती. सांगितलं माझं बाळ मी त्या ठिकाणी जागेला घेऊन येते आणि त्यावेळेला तो पारधी तुला काय म्हणतो पहा. याच साथीवर काही वचन पारधी बोलला, जैसी करणी तैसी मुरगी फळे त्या ठिकाणी दुसरी हरणी आली आणि त्या दुसऱ्या हरणाला पाहिल्यावर सुद्धा त्या पारध्यानं मार काढला, कमानीला लावला आणि घेण्याचा प्रयत्न केला. ती सुद्धा हरण त्या ठिकाणी त्या पारध्या संग बोलूला. पहिला प्रकार झाला तसा दुसऱ्या प्रकार हरणाच्या बाबत झाला. पण दुसरी हरण काय बोलली, हे पारधी दादा माझ्या पतीला मी सुख देऊन येते तोपर्यंत तुम्ही मला मारू नका. पुन्हा पारधेने काहीतरी वचन मागितलं, तिनेही वचन दिलं. प्रकार घडले दोन आणि पुढं काय प्रकार झाला पहा. विश्वास तरी कोणावर ठेवायचा. दुधाने तोंड पिळलं तर आपण ताकही देतो. मग या हरध्याच्या बाबत सुद्धा सारा प्रकार हा विचित्र घडत होता. परंतु वचनी शब्द असल्या कारणानं गळमळ नाही झाली. आपण पुढे प्रकार कविता साहित्य काय पहा. Hare
असणाऱ्या त्या तिन्ही हरणीनं असणारा चौथा मृग त्याचं हिरण्यासुर नाव या चारही जणांनी असणाऱ्या त्या पार्थाला वचन दिलं आणि आपापल्या परीनं ते असणारी क्रिया करून आले. मधला जो काळ गेला त्यावेळेला असणाऱ्या त्या पारध्याच्या मुखातून शिवनामाचा घोष झाला आणि त्या शिवनामाच्या नामस्मरणानं असणाऱ्या पारध्याचे पाप जळून गेलं, शालन झालं आणि असणारे चार स्वर्ग लोकामध्ये गेले आणि आज नक्षत्राच्या रूपाने अवकाशामध्ये आहे. हे ग्रंथाचं मत आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये आमच्या गुरु माऊलींचं नाव आहे कवितेला शेवट. या ठिकाणी ग्रंथामध्ये जे आलं ते आपणा समोर मांडलं. जे चांगलं वाटलं असेल त्याचे श्रवण केलं, चिंतन करा. पण जे चुकीचं